सुखी संसाराचं स्वप्न प्रत्येक स्त्री पाहत असते. सुखी संसार कुणाला नको असतो, पण तो जर नियमबद्ध असेल तर खूपच चांगला. कारण सुखी संसार होण्यासाठी बऱ्याच गोष्टींना दुर्लक्ष करावं लागतं. स्मार्ट वुमन, घर चालवणारी प्रत्येक स्त्री ही हुशारच असते. म्हणून ती संपूर्ण घराचं आयुष्य, कुटुंबातील सदस्यांचं आयुष्य बदलून टाकत असते. पण कधीकधी तिच्या हातूनही नकळत चुका होत असतात आणि त्यातून पैसा, आरोग्य, वेळ याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. सकाळी उठल्यावर मोबाईल घेण्याची सवय, यामुळं काय होतं, रीलच्या नादामध्ये आपण आपला दिवस कंटाळवाणा करून टाकतो. तोच वेळ जर तुम्ही आपल्या योगा अभ्यासासाठी दिलात तर तुमची हेल्थ चांगली राहील, आरोग्य सुधारेल. अर्धा तास नाहीतर 15 मिनटं तुम्ही जर स्वतःसाठी हेल्थ चांगली राहण्यासाठी योगा अभ्यास केलात तर तुमचंच आरोग्य नीट राहील. घरची स्त्री जर आरोग्य संपन्न असेल तर घरातील वातावरणही तसंच राहतं. अनेकदा आपण आपल्या दिवसाची सुरुवात ही सोशल मीडियानं करत असतो. यामुळं सोशल मीडियावरती येणाऱ्या ज्या रील्स आहेत त्यामुळे मन थकतं आणि आपण आपला दिवसही संपूर्ण कंटाळवाणा जातो. त्याऐवजी शांत बसा, दिवसाचं छान नियोजन करा. बघा तुमचा दिवस किती छान जाईल. सकाळची शांतता, सकारात्मक वेळ हा तुमच्यासाठीच असतो. कधीकधी घराचा पसारा पाहून आपल्याला चिडचिड निर्माण होते. रोजची धावपळ कमी करण्यासाठी किंवा घरातील पसारा कमी करण्यासाठी तुम्हालाच प्रयत्न केला पाहिजे. आठवड्याचा किराणा एकदाच आणा, त्याचे नियोजन आखा. ही सवय तुम्ही कायमस्वरूपी लावून घ्या. रोज थोडं थोडं सामान आणण्यापेक्षा एकदाच सामानाची यादी करा आणि त्या यादीनुसारच गरजेच्याच वस्तू खरेदी करा. यादी न करता घेतलेल्या वस्तू म्हणजे तुम्ही अनावश्यक वस्तूसुद्धा घरी आणता. यामुळे तुमचा वेळही जातो आणि पैसाही जातो. त्यापेक्षा सामानाची यादी करा आणि त्यानुसारच सामान आणा. यामुळे पैसा वाचतो, वेळ वाचतो. यालाच म्हणतात स्मार्ट गृहिणी. रोज थोडं थोडं सामान आणलं की आपला नकळत वेळ भरपूर प्रमाणात जात असतो आणि पैसाही जात असतो. स्वयंपाक करताना वेळेची बचत कशी करायची, तर भाजी चिरत असताना पीठ मळता येतं. सिंकमध्ये पडलेलं थोडी का असेना तेवढीच भांडी घासली तर सिंकही चांगलं छान दिसतं आणि किचनही सुंदर वाटतं. उद्याची तयारी करून आधीच ठेवत जा, कारण सकाळी गडबड झाल्यानंतर आपलीच धावपळ होत असते. स्मार्ट पद्धतीने काम करा, स्वतःसाठी वेळ काढा. कारण जितक्या फास्ट आणि जितक्या स्मार्टतेने तुम्ही काम कराल तितका वेळ तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला मानसिक शांतता मिळेल, मानसिक समाधान मिळेल. प्रत्येक वस्तूची एक ठराविक जागा करा. मुले आंघोळ केल्यानंतर टॉवेल इतरत्र टाकत असतात, खेळल्यानंतर खेळणी पसरवून टाकत असतात. त्यामुळे तुमची चिडचिड होते आणि घरभर पसारा होऊन जातो. अशावेळी मन अस्वस्थ होतं आणि वेळही वाया जातो. मग काय करायचं, मुलांना सवय लावायची. त्यांची खेळणी खेळून झाल्यानंतर त्यांनी भरून ठेवली पाहिजेत. दप्तर व्यवस्थित भरून ठेवलं पाहिजे. ज्या ठिकाणी कपडे आहेत त्या ठिकाणी कपडे व्यवस्थित घडी घालून ठेवली पाहिजे. काही अशाही वस्तू असतात ज्या इतरत्र पडलेल्या असतात आणि विशेषतः आपल्याला ज्यावेळी त्यांची गरज असते त्या सापडत नाहीत. अशावेळी आपल्याला चिडचिड होते. विशेषतः किल्ली, काही लाईट बिले किंवा इतरत्र बिले, रिमोट, महत्त्वाची कागदं ही आपल्याला हवी त्यावेळी सापडत नाहीत. त्यासाठी वेगळे काही डबे किंवा तुम्ही काहीतरी वेगळं असे कप्पे करू शकता ज्यामध्ये या वस्तू ठेवू शकता. आपण जर सवय लावली तर मुलांनाही ती सवय लागून जाते. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. गृहिणी सर्वांची काळजी घेते पण स्वतःची काळजी घ्यायला विसरते, दुर्लक्ष करते. त्यामुळे ती सतत थकलेली जाणवत असते. रोज किमान अर्धा तास का असेना चालत जा. यामुळे आपलं शरीर निरोगी राहतं. घरची जबाबदारी सांभाळताना आपणही कुठेतरी थकून गेलेले असतो. महिन्याचे बजेट स्वतः आधीच करून घ्या. अनावश्यक लाईट बंद करा. पाणी वाया जाऊ देऊ नका. जेवढा हवा आहे तेवढाच किराणा आणा.
आठवड्याचा भाजीपाला जेवढा हवा आहे तेवढाच घरी घेऊन या. मी उद्या करेन किंवा हे करता येईल म्हणून जर तुम्ही आणलं तर ते तसंच खराब होऊन जातं. भाजीपाला आणल्यानंतर तो व्यवस्थित नीट करून साफसफाई करून ठेवून द्या. त्यामुळे फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतो. जर तसाच आपण पिशवी ठेवून दिली तर ती कुजण्याची किंवा खराब होण्याची शक्यता असते. महिन्याचा खर्च आणि महिन्याची बचत ही अगोदरच बाजूला काढून ठेवा. योग्य गॅस वापरताना योग्य भांड्यातच स्वयंपाक करा. त्यामुळे गॅसचीही बचत होईल. मुलांना लहानपणापासून बचतीची सवय लावा. त्यांनी छोटे छोटे जरी बचत केली तर त्यांचे ते भविष्य घडवणारी बचत असणार आहे. आजची बचत ही उद्याचा विकास असते. घरातील प्रत्येक व्यक्तीला बचतीची सवय लागली पाहिजे. कारण बचत म्हणजे संकटकाली उपयोगात येणारं आपलं भांडवल असतं. अशी बचत तुम्हाला भविष्यात खूप फायद्याची ठरणार आहे. रागाच्या भरात आपण एखाद्याला उत्तर देतो. अशा वेळी शांत राहा. यामुळे घरात वाद होतात. एकामागून एक वाद होत जातात आणि घरातील शांतता नष्ट होते. घरात आनंद टिकवण्यासाठी प्रेम आणि संयम हवा. या 2 गोष्टी असतील तर आपल्या घरामध्ये गोकुळ व्हायला वेळ लागणार नाही. दर महिन्याला थोडी बचत केली आणि ही सवय जर आपण सर्वांनी लावून घेतली तर आपल्या सर्वांचे भविष्य खूप छान होणार आहे. अडचणी काही सांगून येत नाही. त्यावेळी हीच बचत आपल्याला उपयोगात येते. अचानक मुले आजारी पडतात किंवा अचानक एखादं काम निघतं आणि आपल्याला बचतीचे ते पैसे वापरता येतील. काही खर्च आणि बचत नेहमी वहीत लिहून ठेवा. कारण तुम्हाला अनावश्यक खर्च कुठे झाला हे कळून येईल. मुलांना तुमचा वेळ द्या. सतत मोबाईल पाहण्यापेक्षा मुलांना तुमचा वेळ हवा असतो. सर्व कुटुंब एकत्र ज्यावेळी येतं त्यावेळी फक्त आनंदच ओसांडून वाहत असतो. मुलांना फक्त अभ्यास, शिस्त हे न करता त्यांच्या भावना समजावून घ्या. त्यांच्याबरोबर गप्पा मारा, खेळा, त्यांना मोकळीक सोडा. यामुळं मुलांचं आणि तुमचं नातं घट्ट होतं. नाहीतर मुले कोणतात. मुले आपले मनातील काही गोष्टी आईवडिलांना सांगत नाहीत. त्यांना मोकळं करा, त्यांना बोलतं करा. तुमची स्वतःची आवड जपा. गाणी ऐका. सतत काम केल्यानं मन थकतं, चिडचिड होते. त्यासाठी स्वतःला वेळ द्या. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला का? आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.